झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवलेचा जामीन रद्द करण्याची मागणी मूळ वारसांनी केलेली आहे। जमिनीच्या मूळ वारसदारांनी कोर्टात अर्ज केलाय। या प्रकरणी तहसीलदार येवलेला अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। आता जे मूळ जमिनीचे वतनदार आहेत अशा 7 जणांनी न्यायालयामध्ये अर्ज केलाय। या अर्जावर 28 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। येवले तहसीलदार या प्रकरणातला आरोपी यांना जामीन मिळाला, तो इंटरिम म्हणजे तात्पुरता मिळाला होता। तो फायनल होता काल 20 पर्यंत, पण आम्ही काल मूळ शेतकऱ्याला घेऊन त्याने इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आरसीपी आणि वकीलपत्र दाखल केलं। ऑनरेबल कोर्टाने ते आमचं मंजूर केलं आणि आम्हाला 28/11 साठी तारीख दिली सुनावणीसाठी युक्तिवादावर। म्हणजे जामीन रद्द झालेला नाही, जामीन रद्द नाही झाला, तो जामीन एक्सटेंड केला, वाढवलाय आणि तो 28/11 पर्यंत ठेवलाय। 28 तारखेला या संदर्भात आर्ग्युमेंट त्यांचंही होईल आणि आमचंही मूळ फिर्यादींचं।